न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। बोलणाऱ्यांनी माहिती घेऊन बोलावं। सीमावासियांच्याबद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नाही। उद्या सीमावासियांसाठी ठराव आणू। सीमावादावर टीका करणाऱ्यांनीच सीमावासियांसाठी तयार केलेल्या विविध योजना बंद केल्यात। अशा शब्दात राज्य सरकारच्या वतीने विरोधकांना जोरदार उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला। ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। सीमावासियांच्याबद्दल आम्हाला शिकवू नका। बोलणाऱ्यांनी माहिती घेऊन बोलावं, कारण जे आरोप करतायत त्यांनीच सत्तेत असताना सीमावासियांसाठीचे ठराव आणि योजना बंद केल्या होत्या, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचे पडसाद दोन्ही सभागृहात उमटले। राज्य सरकार कर्नाटकच्या विरोधात ठराव मांडणार आहे। आज किंवा उद्या राज्य सरकार हा ठराव मांडणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत, त्यामुळे आज किंवा उद्या हा ठराव मांडला जाऊ शकतो। मात्र यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची मोठी झोड उठवली। एकनाथ शिंदे यांना दिल्लीत अडवलं नाही आणि त्यांना वेळ मिळाला नाही तर आजच ठराव मांडा, असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर राज्य सरकारकडून केवळ चालढकल केली जात असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला। तुटत चाललेला आहे, धीर खचत चाललेला आहे, पण आज नाही तर कधीच नाही ह्या एका जिद्दीने आपण जर का उभे राहिलो नाही तर मला वाटतं नुसती ही बडबड, माफ करायची हा शब्द असंसदीय होईल, पण बडबड करण्यामध्ये अर्थ नाहीये। जर ठराव करणार असेल तर हाच ठराव झाला पाहिजे की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये या विषयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा संपूर्ण भाग केंद्रशासित झाला पाहिजे। कानडीचा अत्याचार हा तिकडे थांबलाच पाहिजे। काय होणार त्यावेळेला तर मी असणारच आहे। माझी अशी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री येतील, नाही येतील, कधी येतील, काय करतील, दिल्लीतनं त्यांना कधी सोडलं जाईल, पुन्हा विमान अर्ध्या वाटेत आल्यानंतर परत बोलवलं गेलं तर आज ठराव मांडला जाईल की नाही मला माहिती नाही, पण हे आपलं सार्वभौम सभागृह आहे। विधिमंडळाने हा ठराव आजच्या आज करावा आणि केंद्र सरकारकडे पाठवावा अशी माझी नम्र विनंती आहे। गेल्या 8-15 दिवसापूर्वी जसं आज आपले मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत, तर त्यांनी महाराष्ट्राचा विषय इकडे सोडून दिल्लीत जाण्याची गरज नव्हती, पण दिल्लीत गेले। दिल्लीत गेल्यानंतर या विषयावरती ते बोलणार आहेत का? मी असं मध्ये ऐकलं की काही जणांनी या किंवा खालच्या सभागृहात सांगितलं, असं मी ऐकलं, कारण मी तेव्हा उपस्थित नव्हतो, की आम्ही सुद्धा लाट्या खाल्ल्यात, तुम्ही काय सांगताय? पण तुम्ही लाट्या खाल्ल्यात तेव्हा तुम्ही आमच्या पक्षात होता, आता तुम्ही सीमा पार करून दुसरीकडे गेलात आणि तेव्हा लाट्या खाल्ल्या म्हणून आता गप्प बसणं हा असं त्याचा अर्थ होत नाहीये। आपल्याला या विषयामध्ये काही सोडवणूक करण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्याची हिंमत आहे का? कारण ते मुख्यमंत्री जोरात बोलतायत, आमचे मुख्यमंत्री, मी राजकीय बोलत नाही, पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी एक ब्र तरी आजपर्यंत या विषयावरती काढलंय का? विरोधी पक्षात आल्यानंतर पेनड्राईव यायला लागतात, अशी एक साधारणतः मला असं वाटतं पद्धत झालेली आहे की जो विरोधी पक्षात असतो त्याच्याकडे पेनड्राईव यायला लागतात। पण हा जो पेनड्राईव्ह आहे, या पेनड्राईव्ह मध्ये मी साधारणतः 70च्या दशकात महाराष्ट्र सरकारनेच एक फिल्म केलेली आहे, केस फॉर जस्टिस। ती फिल्म मी मुद्दामून आणलेली आहे। या फिल्मचा जो एक उद्देश होता तो उद्देश अत्यंत स्पष्ट आहे। साधारणतः 18व्या शतकापासून तिकडे मराठी भाषा कशी वापरत आहे, मग जुन्या पाट्या त्याच्यामध्ये आहेत, जुने काही प्रशासकीय कामकाजाचे कागद जे मराठीमध्ये आहेत, इतर आणखीन काही महिला मंडळ कशी मराठीमध्ये होती, शाळा कशा मराठीमधल्या होत्या। माझी विनंती आहे की हा पेनड्राईव्ह ह्याच्यातली जी फिल्म आहे